बघा नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत या लेक्चरला, जो की आपला टेम्परेचर स्ट्रेस और टेम्परेचर स्ट्रेन या टॉपिकवर सुद्धा एक न्यूमेरिकल येण्याची शक्यता फार जास्त राहते. बऱ्याच वेळेस एक न्यूमेरिकल या टॉपिकवर विचारला जातो. टेम्परेचर स्ट्रेस स्ट्रेन किंवा थर्मल स्ट्रेस बी म्हटलं जातं त्याला. तर त्यामधला पहिला कन्सेप्ट बघूया आपण की व्हॉट इज नॅचरल डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन काय राहतं, एकदम सोप्या भाषेत जर सांगितलं तर डिफॉर्मेशन म्हणजे बॉडीचं लेंथ, ब्रेथ किंवा इन शॉर्ट बॉडीचं डायमेन्शन चेंज होणे. मग बॉडीची साईज चेंज झाली तरी चालते, बॉडीचा शेप चेंज झाला तरी चालतो, त्याला म्हटलं जातं डिफॉर्मेशन. एकदम सोप्या भाषेत साईज किंवा शेप चेंज होणे बॉडीचं म्हणजे डिफॉर्मेशन होणे, है ना. आणि आपण कोणाबद्दल बघतोय आता, टेम्परेचर बद्दल. म्हणजे एखाद्या बॉडीला हीट जर तुम्ही प्रोव्हाइड करताय, एखाद्या बॉडीला जर तुम्ही हीट दिली, त्याचं टेम्परेचर वाढवलं, तर त्या टेम्परेचर वाढल्यामुळे बॉडीचे जर डायमेन्शन बदलत आहे, बॉडीची लेंथ, हाईट, साईज किंवा शेप बदलतोय, तर त्यावेळेस जे डिफॉर्मेशन होतं त्याला काय म्हणणार तुम्ही, दॅट इज कॉल्ड एज अ नॅचरल डिफॉर्मेशन किंवा टेम्परेचर. बिकॉज ऑफ द टेम्परेचर बॉडीचं डिफॉर्मेशन होतंय आणि डिफॉर्मेशन होत असताना बॉडीमध्ये ना स्ट्रेस स्ट्रेन जनरेट होतात, तर त्यालाच थर्मल स्ट्रेस थर्मल स्ट्रेन असं म्हटलं जातं. कन्सेप्ट वाईज पहिले एक एक बघूया. पहिले आपण बघणार आहे व्हॉट इज नॅचरल डिफॉर्मेशन. नॅचरल सिंपल वे मध्ये बघा सांगितलं काय, व्हेनेवर अ बॉडी इज हीटेड इट एक्सपांड अँड ऑन कुलिंग इट कॉन्ट्रॅक्ट. सिंपल, हे लॉजिक सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या बॉडीला आपण जर हीट दिली तर ती बॉडी एक्सपांड होते, वाढतं त्याची साईज, है ना. आणि जर त्याचं टेम्परेचर कमी केलं तर ते काय होऊन जातं, कूल होऊन जातं. कुलिंगमुळे त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे साईज कमी होते. म्हणायचा अर्थ काय की समजा हा जर मेटलचा रॉड आहे, याला मी हीट दिली तर हा मेटलचा रॉड काहीतरी असा मोठा होऊन जाईल. आणि जर या मेटल रॉडची मी हीट काढून घेतली, है ना, समजा हा मेटल रॉड इनिशियली होता, याच्यामध्ये मी हीट काढून घेतली, हे काय होऊन जाईल, थोडं कॉन्ट्रॅक्ट होऊन जातं, साईज काय राहते, थोडी कमी होऊन जाते. ठीक. सो पहिल्या लाईन मध्ये तेच लिहिलंय, व्हेनेवर बॉडी इज हीटेड इट विल गेट एक्सपांड अँड ऑन कूलिंग इट गेट कॉन्ट्रॅक्ट. हेन्स the expansion of the body due to rise in temperature and contraction of the body due to fall in temperature is called as the natural deformation. नॅचरल म्हणजे काय, नॅचरल गोष्टीमुळे. तुम्ही काही फोर्स दिला का, नाही, तुम्ही फक्त हीट दिली एक्सपान्शन झालं, हीट काढून घेतली कॉन्ट्रॅक्शन झालं, आपोआप झालं ते, है ना. आपण फक्त हीट देण्याचा प्रयत्न केला. तर ह्या टाईपचे जे डिफॉर्मेशन आहे ते कोणते आहेत, हे नॅचरल किंवा फ्री डिफॉर्मेशन म्हटलं जातं. म्हणजे एक्सटर्नली तुम्हाला काही फोर्स लावायची गरज नाही पडली त्याच्यावर, है ना. जस्ट हीट प्रोव्हाइड केली, त्या हीटमुळे ते आपोआप बॉडीमध्ये जे काही चेंजेस झाले असतील, त्या बॉडीच्या मटेरियलमध्ये, त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जे काही चेंज झाले, त्याच्यामुळे त्याची लेंथ वाढली, त्याचे डायमेन्शन वाढले, नॅचरल डिफॉर्मेशन. टेम्परेचर काढून घेतलं, आपोआप लेंथ कमी होऊन गेली, नॅचरल डिफॉर्मेशन. ठीक आहे. तर हे सगळे प्रकार जे आहेत ते कोणामध्ये येतात, नॅचरल मध्ये, ज्याच्यामध्ये फक्त आपण हीट देतोय, हीट दिल्यामुळे बॉडीचं एक्सपान्शन होतंय किंवा हीट काढून घेतल्यामुळे बॉडीचं कॉन्ट्रॅक्शन होतंय. सो दिस टाइप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड एज अ नॅचरल डिफॉर्मेशन किंवा फ्री डिफॉर्मेशन म्हटलं जातं. मी इथं डायग्राम काढून ठेवली बघा. हा एक मेटल बार आहे किंवा मेटलचा रॉड म्हणू शकता तुम्ही सोप्या भाषेत. मेटल बार और मेटल रॉड. या मेटल रॉडचं एक साइड फिक्स आहे आणि त्याची लेंथ किती समजा L. आता या मेटल रॉडला मी काहीतरी हीट दिली किंवा टेम्परेचर वाढवतोय मी. ठीक आहे. या मेटल रॉडचं टेम्परेचर काय करणार आहे, मी वाढवणार आहे. टेम्परेचर वाढवल्यामुळे ह्या मेटल रॉड, आता इकडं तर वाढायला जागा नाही त्याला, कारण इकडचा एंड काय फिक्स, तर इथं हीट दिल्यामुळे तो याच साईडनं वाढू शकतो किंवा वरती किंवा खाली असंच काहीतरी वाढू शकतो. सो आपण लिनियरच कन्सिडर करतोय की समजा या ठिकाणी वाढायला जागा नाही, त्यामुळे रॉड या साईडने वाढला. तर किती वाढला, समजा इतकी ओरिजिनल लेंथ होती तर इतकी लेंथ वाढली. आता लेट्स से दिस वन इज युअर डेल्टा L. हे काय तुमची डेल्टा L, चेंज इन लेंथ. फॉर्म्युला लिहिलेत ना आपण चेंज इन लेंथ साठी. स्ट्रेस इज इक्वल टू काय लिहायचो आपण, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेन इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, असं लिहित होतो ना. दिस चेंज इन लेंथ. हे कोणामुळे याचं चेंज इन लेंथ, कारण तुम्ही बॉडीवर काय लावायचे, स्ट्रेस फोर्स लावायचे. इथं आपण फोर्स लावतोय का नाही, इथं आपण टेम्परेचर देतोय किंवा हीट देतोय असं सांगतात. तर हीट दिल्यामुळे बॉडीचं डिफॉर्मेशन झालं, हीट दिल्यामुळे बॉडीची लेंथ वाढली. तर कितीने वाढली आहे, डेल्टा L ने. तर दिस फ्री डिफॉर्मेशन और नॅचरल डिफॉर्मेशन झालं. तुम्ही फोर्स लावले नाही आहे, तुम्ही फक्त टेम्परेचर दिलंय, हीट वाढवली. तर हे डिफॉर्मेशन कोणत्या टाईपचं पकडलं जातं, नॅचरल पकडलं जातं. तर नॅचरल डिफॉर्मेशन किती झालं, डेल्टा L. फॉर्म्युला डेल्टा L इज इक्वल टू L इंटू अल्फा इंटू T. हा पाठ करावा लागेल. ठीक आहे. डेल्टा L इज इक्वल टू काय राहतं, L इंटू अल्फा इंटू T. याच्यामध्ये L काय, तर रॉडची किंवा बारची बॉडीची ओरिजिनल लेंथ आहे. ठीक आहे. अल्फा काय, अल्फा इज अ कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. हा एक कोएफिशिएंट राहतो, एक फिक्स नंबर राहतो, तो ज्याच्या त्याच्या मटेरियल नुसार बदलत जातो.
समजा हे लोखंडाचं राहिलं तर अल्फाची व्हॅल्यू काहीतरी वेगळी, हे कॉपरचं राहिलं तर अल्फाची व्हॅल्यू काहीतरी येईल, हे प्लास्टिकचं राहिलं तर अल्फाची व्हॅल्यू वेगळी येईल. प्लास्टिक टेम्परेचर दिल्यामुळे वाढतं का? नाही ना, म्हणून त्याच्यामध्ये अल्फा येणारच नाही. असे जे मेटल्स आहेत जे बिकॉज ऑफ द टेम्परेचर चेंज होऊ शकतात, त्यांचे डिफॉर्मेशन होऊ शकतं, त्यांच्यामध्ये अल्फा येतो आणि तो प्रत्येक मटेरियलनुसार चेंज होत जातो, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते. आणि टी काय? तुम्ही दिलेलं टेम्परेचर. बॉडीचं टेम्परेचर समजा पहिलेच किती होतं? 25 डिग्री सेल्सिअस. तुम्ही किती दिलं? 30 डिग्री सेल्सिअस. राईज और फॉल इन टेम्परेचर, किती डिग्री राईज झालंय टेम्परेचर? 5 डिग्री सेल्सिअस. कुठं करायचं? ठीक आहे, या पद्धतीने. नॅचरल डिफॉर्मेशन काय? फॉर्म्युला एकदम सोपा टॉपिक आहे. एल इंटू अल्फा इंटू टी. एल काय? ओरिजिनल लेंथ. अल्फा काय? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि टी काय? राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. ठीक आहे. तर नॅचरल डिफॉर्मेशन कोणाला म्हणणार? की तुम्ही फक्त हीट देताय आणि हीट दिल्यामुळे त्या बॉडीची लेंथ वाढली, किंवा तुम्ही फक्त हीट त्या बॉडीमधून काढून घेतली, त्या हीट काढून घेतल्यामुळे बॉडीची लेंथ किंवा साईज कमी झाली, तर अशा टाईपच्या डिफॉर्मेशनला आपण नॅचरल डिफॉर्मेशन किंवा फ्री डिफॉर्मेशन असं म्हणू शकतो. ज्याचा फॉर्म्युला राहील नॅचरल डिफॉर्मेशनचा डेल्टा एल इज इक्वल टू एल इंटू अल्फा इंटू टी. एल राहील लेंथ, अल्फा राहील तुमचं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आणि टी राहील तुमचं टेम्परेचर, राईज और फॉल इन टेम्परेचर. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. बघा नेक्स्ट कन्सेप्ट, टेम्परेचर स्ट्रेस स्ट्रेनमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं की फक्त नॅचरल डिफॉर्मेशन काय राहतं, है ना. आता बघूया की नॅचरल डिफॉर्मेशन जर तुम्ही होऊ दिलं नाही, है ना, एखादी बॉडीला तुम्ही टेम्परेचर देताय आणि टेम्परेचर दिल्यानंतर त्या बॉडीची इच्छा आहे, इच्छा म्हणजे ती बॉडी एक्सपांड होण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही काय केलं? ही साईड तर पहिलेपासून फिक्स होती, ह्या साईडने ते एक्सपांड व्हायचं, ही साईड पण फिक्स करून दिली. मग आता त्याला एक्सपांड व्हायला जागा आहे का बॉडीला? नाही. कॉन्ट्रॅक्ट व्हायला जागा आहे का? नाही. तुम्ही म्हणाल मध्ये कॉन्ट्रॅक्ट होईल, पण हे दोन काय फक्त बघायसाठी थोडी उभे, हे आणि हे रिजिड आहे, हे याला धरून ठेवतील ना, याला ना मध्ये कॉन्ट्रॅक्ट होऊ देतील ना बाहेर एक्सपांड होऊ देतील. मग अशा केसेसमध्ये काय होतं? बॉडीमध्ये ना टेम्परेचर स्ट्रेस डेव्हलप होतात. टेम्परेचर स्ट्रेस आणि टेम्परेचर स्ट्रेन. काय सांगितलं की जर एखादी बॉडी त्याचे जर दोन्ही एंड फिक्स राहिले, तर अशा केसमध्ये मग त्या बॉडीमध्ये टेम्परेचर स्ट्रेस किंवा टेम्परेचर स्ट्रेन डेव्हलप होतात. ते जिथं लिहिलेलं आहे बघा, when the free expansion or contraction is prevented म्हणजे न होऊ देणे ना. फ्री एक्सपान्शन किंवा फ्री कॉन्ट्रॅक्शन जर तुम्ही प्रिव्हेंट करताय, होऊ देत नाहीये, कसं नाही होऊ देणार तुम्ही? बाय फिक्सिंग द बार ऍट दी एंड्स रिजिडली, है ना. दोन्ही एंड जे आहेत रॉडचे, ते जर रिजिडली तुम्ही फिक्स करून दिले, तर याचा अर्थ काय की तुम्ही त्या रॉडचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन काय करताय? प्रिव्हेंट करताय, थांबवून ठेवताय. देन the temperature stress and strain is developed into the metal bar or body. जर तुम्ही रॉडचे दोन्ही एंड फिक्स करून ठेवले, तर तुम्ही त्या रॉडला ना एक्सपांड होऊ देताय ना कॉन्ट्रॅक्ट होऊ देताय, आणि टेम्परेचर त्याचं वाढवताय किंवा हीट त्याला देताय. हीट दिल्यामुळे त्याची नॅचरल टेंडन्सी काय आहे की तो एक्सपांड करेल. जर तुम्ही त्याच्यामध्ये हीट काढून घेतली, त्याची नॅचरल टेंडन्सी काय की तो कॉन्ट्रॅक्ट करेल. मग जर तो एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट करू शकत होता, तर त्याला आपण मागच्या कंडिशन मध्ये काय म्हटलं होतं? त्याला नॅचरल डिफॉर्मेशन म्हटलं होतं. इथं दोन्ही एंड फिक्स करून दिले ना, त्याला बाहेर निघायला जागा आहे ना, एक्सपांड व्हायला जागा आहे ना, कॉन्ट्रॅक्ट व्हायला जागा आहे. जागा आहे, पण ते होऊ देत आहे का? नाही. हे फिक्स एंड त्याला धरून ठेवतील, ना कॉन्ट्रॅक्ट होऊ देतील ना एक्सपांड होऊ देतील. मग अशा केसमध्ये बॉडीमध्ये टेम्परेचर स्ट्रेस आणि टेम्परेचर स्ट्रेन हे डेव्हलप होत असतात. ठीक आहे. जर या वारला मी हीट दिली असती, तर त्याचं नॅचरली जर ह्या फिक्स एंड नाही राहिला असता, तर हे त्याचं फ्री एक्सपान्शन झालं असतं. पण आता हे फ्री एक्सपान्शन झालंय का? नाही. का बरं? कारण आम्ही फिक्स एंड लावून ठेवलेला आहे. फिक्स एंड लावल्यामुळे हे फ्री एक्सपान्शन होऊ दिलंय का? आपण नाही होऊ दिलेलं आहे. मग अशा केसमध्ये काय डेव्हलप होतं? टेम्परेचर स्ट्रेस आणि टेम्परेचर स्ट्रेन डेव्हलप होतात. मग त्यापैकी आपण पहिले टेम्परेचर स्ट्रेन बघू, याच्यानंतर टेम्परेचर स्ट्रेस बघू. टेम्परेचर स्ट्रेन काय? स्ट्रेनचा फॉर्म्युला काय राहतो? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला बदलणार नाही. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे काय राहतं? तुमचं फ्री एक्सपान्शन. ओरिजिनल लेंथ म्हणजे रॉडची लेंथ, आणि इथं तेच दिलंय बघा, फ्री एक्सपान्शन किंवा फ्री डिफॉर्मेशन डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. फ्री डिफॉर्मेशन काय लिहिलं होतं आपण? फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू, आता मागच्या याच्यात दिला होता, एल अल्फा टी डेल्टा ई इज इक्वल टू, बघा टेम्परेचर स्ट्रेनला तुम्ही कशाने डिनोट करताय? स्मॉल ई ने. स्मॉल ई इज इक्वल टू फ्री डिफॉर्मेशन डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ एल. डेल्टा एलच्या जागी तुम्ही लिहिलं एल अल्फा टी डिवाइड बाय एल, तर हा एल आणि इकडचा एल कॅन्सल, राहिलं काय? अल्फा इंटू टी. टेम्परेचर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय भेटला तुम्हाला इथून? अल्फा इंटू टी. मी सांगेल तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
ठीक आहे. असं पण हा बऱ्याच ठिकाणी अप्लाय करावा लागेल. मग हे नवीन कशात पाठ करत बसायचं. टेम्परेचर स्ट्रेन काय राहतं, फ्री डिफॉर्मेशन डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. फ्री डिफॉर्मेशन म्हणजे एल अल्फा टी, ओरिजिनल लेंथ एल, एल आणि एल भेटलं, ई इज इक्वल टू अल्फा इंटू टी. हा जो पॉईंट मी जर लिहिला आहे ना, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण विचारलं जातं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ते 1 मार्कचे जे क्वेश्चन बघून तुमची थेरी त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे एकदम वेळेस. हे काय लिहिलंय बघा, इफ द फ्री एक्सपान्शन ड्यू टू राइज इन टेम्परेचर इज प्रिव्हेंटेड then the compressive temperature strength is set. काय लिहिलं व्यवस्थित बघा. काय सांगितलं की जर तुम्ही याला हीट दिलेली आहे, हीट दिल्यामुळे नॅचरल टेंडन्सी काय होती की याचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे. होतंय का, नाही. जर एक्सपान्शन झालं नाही तर ह्या टाईपच्या रॉड मध्ये कोणत्या टाईपचे स्ट्रेन डेव्हलप होतात. तर आता बघा रॉड काय होतोय, बाहेर पुश करतोय ना, बाहेर पुश करतोय, पण जायला जागा आहे का, नाही. मग काय करतोय, तो कॉम्प्रेस करतोय, बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, एक्सपांड नाही करत आहे बरं तो. म्हणजे कोणते स्ट्रेस डेव्हलप होत आहे, कॉम्प्रेसिव्ह, टेन्साइलनी डेव्हलप होते. तर या ठिकाणी कोणते स्ट्रेस डेव्हलप होतील, कॉम्प्रेसिव्ह. हे व्यवस्थित बरेच पोरं इथं कन्फ्युजन होऊन जातं आणि किंवा गडबड करून टाकतात. काय सांगितलं मी, टेम्परेचर वाढलं तर काय होतंय, रॉडचं एक्सपान्शन व्हायचा प्रयत्न होतोय, पण जे स्ट्रेन डेव्हलप होतात ते कोणते राहतात तुमचे, कॉम्प्रेसिव्ह है ना. स्ट्रेन जे राहतात ते कोणते राहतात, कॉम्प्रेसिव्ह. कारण हा जो मेटल बार आहे हा बाहेर जितका जायचा प्रयत्न करेल तेवढा तो ह्या दोन्ही एंडला दाबेल ना, कॉम्प्रेस करेल ना, है ना. जर तुम्ही दिवसेंदिवस मोठे होत चालले, तुम्हाला जागा काय पाहिजे, मोठी पाहिजे. पण तुम्हाला जर मोठे व्हायला जागाच नाही भेटली, कपडा तेवढाच आहे तुमच्या अंगामध्ये, तुम्हाला मोठं व्हायला जागा भेटत नाही, तुम्ही काय करता, कपड्याला कॉम्प्रेस करता. कपड्याला तुम्ही काय करताय, बेसिकली त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन अप्लाय करताय. नॅचरली आपल्याला असं वाटतं की आपण टेन्साइल आहे, पण ते टेन्साइल नाही आहे, तर कोणतं आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. टेम्परेचर वाढेल, एक्सपान्शन व्हायचा प्रयत्न होईल, एक्सपान्शन व्हायचा प्रयत्न झाला म्हणजे स्ट्रेन कोणतं येईल, कॉम्प्रेसिव्ह येईल. ठीक आहे. आणि जर तेच आपण त्या रॉड मधनं टेम्परेचर काढून टाकलं है ना, देयर इज अ फॉल इन टेम्परेचर बिकॉज, मग काय व्हायला पाहिजे होतं, कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे होतं. मग कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी कोणत्या टाईपचे स्ट्रेन डेव्हलप होत आहे, टेन्साइल. जसं आता हा रॉड समजा कमी व्हायचा प्रयत्न होतोय, पण हे एंड त्याला कमी होऊ देतील का, नाही. मग आता हा समजा माझा हात आहे, हा माझा रॉड आहे, हा रॉड जर कमी व्हायचा प्रयत्न करतोय पण समोरची बाजू तर कमी होऊ देत नाही ना, मग हा काय करेल, त्याला खेचेल. म्हणजे याच्यामध्ये काय होऊन जाईल, रॉड मध्ये काय टेन्शन येईल. ज्यावेळेस तो त्याला बाहेर पुश करत होता त्यावेळेस काय येत होतं, कॉम्प्रेशन येत होतं. मध्ये ओढतोय त्यावेळेस काय येतंय, टेन्शन. म्हणून ज्यावेळेस टेम्परेचर कमी होतं, रॉडचं होतं कॉन्ट्रॅक्शन, आणि रॉडचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे जे स्ट्रेन डेव्हलप होतात ते कसे राहतात, टेन्साइल. हा पॉईंट फार महत्वाचा राहील. परत एकदा सांगतोय मी, टेम्परेचर वाढलं तर रॉडचं एक्सपान्शन व्हायचा प्रयत्न होतो, पण दोन्ही एंड फिक्स असल्यामुळे रॉडचं एक्सपान्शन होत नाही, आणि त्या ठिकाणी जे स्ट्रेन डेव्हलप होतात ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन राहतात. आणि ज्यावेळेस रॉडचं टेम्परेचर कमी होईल, तुम्ही टेम्परेचर काढून घ्याल, हीट काढून घ्याल, त्यावेळेस रॉडचं कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि रॉडचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे जे स्ट्रेन जे डेव्हलप होतात ते कोणते राहतात, टेन्साइल स्ट्रेन राहतात. हे क्लिअर आहे. आता हे झालं तुमचं टेन्साइल स्ट्रेन बद्दल. आता आपण बघूया टेम्परेचर स्ट्रेन बद्दल. आता आपण बघूया टेम्परेचर स्ट्रेस काय राहतं. नेक्स्ट बघा टेम्परेचर स्ट्रेस काय. आता टेम्परेचर स्ट्रेन नंतर टेम्परेचर स्ट्रेस बघूया. आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन मधलं रिलेशन माहिती जे आपण सुरुवातीला शिकलो होतो है ना, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीच्या फॉर्म मध्ये, किंवा त्यालाच यंग्स मॉड्युलस पण म्हणू शकतो आपण. वी नो दॅट लेंथ चेंज होते ना इथं बारची, रॉडची काय चेंज होते, लेंथ. तर लेंथ चेंज होत असेल तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वापरला जातो, त्याला काय म्हटलं जातं, यंग्स मॉड्युलस, किंवा याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पण म्हटलं जातं. तर यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू काय राहतं मग, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. यंग्स मॉड्युलसला आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल ई ने, स्ट्रेसला सिग्माने, आणि स्ट्रेनला टेम्परेचर स्ट्रेन जे आपलं ते कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल ई ने. तर स्ट्रेस फाइंड आउट करायचं आहे तर स्ट्रेन इकडे येताना काय होऊन जाईल, मल्टिप्लाय, तर यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन, तेच दिलं इथं बघा. स्ट्रेस इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस ई, स्ट्रेन ई, स्ट्रेसची व्हॅल्यू सिग्मा दाखवतो आपण. तर सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित पडला तुम्हाला, ई इंटू ई, कॅपिटल ई इंटू स्मॉल ई, आणि मग सिग्मा इज इक्वल टू कॅपिटल ई ॲज इट इज, स्मॉल ईची व्हॅल्यू आता आपण काढली होती, किती आली होती, अल्फा इंटू टी. तर सिग्मा इज इक्वल टू ई अल्फा टी, टेम्परेचर स्ट्रेसची व्हॅल्यू इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, ई इंटू अल्फा इंटू टी. यामध्ये ई काय, वी नो दॅट यंग्स मॉड्युलस, अल्फा काय, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, टी काय, चेंज इन टेम्परेचर, राइज और फॉल इन टेम्परेचर. ठीक आहे.
आता फॉर्म्युला पाठ कोणता करायचा आहे, इतके फॉर्म्युले पाठ करायची गरज आहे का? बिलकुल नाही. तुम्ही जर असे प्रत्येक फॉर्म्युले पाठ करत बसले तर तुमचं आयुष्य खराब करून टाकेल सॉल्व. फॉर्म्युला मी फक्त एकच लक्षात ठेवेल, कोणता? चेंज इन लेंथ टेम्परेचरसाठी. टेम्परेचरच्या केसमध्ये जी चेंज इन लेंथ भेटते ती काय भेटते? एल अल्फा टी. बस. त्याच्यानंतर मी सगळं काही काढू शकतो, स्ट्रेस बी काढू शकतो, स्ट्रेन बी काढू शकतो. स्ट्रेन जर काढायचं आहे तर काय करता? डेल्टा एल बाय एल. हे फॉर्म्युले पहिलेपासून तुम्हाला माहिती, तर पाठ करायची गरज नाही राहत. एल अल्फा टी डिवाइड बाय एल, एल एल कॅन्सल, ई ची व्हॅल्यू भेटून जाते अल्फा इंटू टी. पाठ करायची गरज नाही, असं करायला नाही. स्ट्रेस काढायचा आहे तर स्ट्रेस इक्वल टू मला माहिती मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इंटू हे राहतं. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ नाही तर हे तर माहिती ना की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू कॅपिटल ई. ई च्या जागी पुट करून टाका अल्फा टी. तर काय म्हणतात? ई अल्फा टी. प्रत्येक फॉर्म्युला पाठ करू नका. हा फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला झाला, हे तुम्ही पहिलेच लक्षात ठेवलेले आहे ना स्ट्रेस स्ट्रेनचे. तर आता बघा इथं पण तसं मागच्या याच्यात एक कंडिशन लिहून दिली मी, काय? टेम्परेचर वाढलं काय होतं? एक्सपान्शन होतं किंवा एक्सटेन्शन होतं रॉडचं. आणि जे स्ट्रेस डेव्हलप होतात ते जे स्ट्रेन येतात ते कोणते राहतात? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. टेम्परेचर कमी झालं, रॉडचं कॉन्ट्रॅक्शन होतं. रॉडचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे कोणतं स्ट्रेन येतं? टेन्साइल स्ट्रेंथ. त्याच्या उलट स्ट्रेस मध्ये होतं. बघा इथे लिहिलं आहे, इफ फ्री एक्सपान्शन ड्यू टू राइज इन टेम्परेचर इज प्रिव्हेंटेड. जर बॉडीला आपण फ्री एक्सपांड होऊ दिलं नाही. कशामुळे? कारण बॉडीचं टेम्परेचर काय होतंय? राईज होतंय, वाढतंय. बॉडीचं टेम्परेचर वाढतंय आणि आपण दोन्ही साईडने जर रॉडला फिक्स करून ठेवलंय आणि रॉड जर पुढे जाऊ शकत नाही, देन कॉम्प्रेसिव्ह टेम्परेचर स्ट्रेस इज डेव्हलप. काय सांगितलं की जर टेम्परेचर वाढलं आणि तुम्ही जर रॉडला जाऊ दिलं नाही तर कोणता स्ट्रेस जनरेट होतोय? कॉम्प्रेसिव्ह. सॉरी मी चुकीचं सांगून दिलं. वेअर ॲज फ्री एक्सपान्शन ड्यू टू फॉल इन टेम्परेचर. जर टेम्परेचर कमी झालं आणि फ्री एक्सपान्शन होऊ दिलं नाहीये, कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू फॉल इन टेम्परेचर, कॉन्ट्रॅक्शन दिलते, कॉम्प्रेशन दिलं गेलं, सॉरी एक्सपान्शन दिलं गेलं माझ्याकडून. काय सांगितलं? फ्री कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू फॉल इन टेम्परेचर. टेम्परेचर कमी होत आहे तर बॉडी काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि जर ते कॉन्ट्रॅक्शन तुम्ही होऊ दिलं नाही तर त्या ठिकाणी काय होईल? देन टेन्साइल टेम्परेचर स्ट्रेस इज डेव्हलप. कॉन्ट्रॅक्शन झालं टेन्साइल, एक्सटेन्शन झालं कॉम्प्रेसिव्ह. स्ट्रेस असू द्या किंवा स्ट्रेन असू द्या, ठीक, या पद्धतीने होईल. आणि एक कन्सेप्ट जो यामध्ये अजून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. याच्यानंतर बघा तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू माहिती होऊन गेली, स्ट्रेनची व्हॅल्यू माहिती आहे किंवा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॅल्यू म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तर आपण फोर्स पण काढू शकतो. बघा फोर्स कसा काढायचा आहे? बघा काय सांगतोय मी तुम्हाला की जर हा रॉड आहे आणि या रॉडचा दोन्ही एंड जर फिक्स आहे, ठीक आहे, लेंथ किती होती त्याची? एल. टेम्परेचर वाढवलं नाही वाढवलं, कमी केलं, व्हॉटएव्हर, मग आता ना एक्सपांड होतंय ना कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतंय. म्हणून त्याच्यामध्ये काय जनरेट होत आहे? स्ट्रेस जनरेट होतोय, स्ट्रेन जनरेट होतोय. मग हा जो फिक्स किंवा रिजिड सपोर्ट आहे, हा सपोर्ट त्याला कॉन्ट्रॅक्ट होण्यापासून थांबवतोय. समजा मी जर या रॉडचं टेम्परेचर वाढवलं, इन्क्रीज केलं, तर हा रॉड काय झाला असता? एक्सपांड व्हायचा प्रयत्न करत होता. पण त्याला एक्सपांड होऊ देतोय का आपण? नाही. म्हणजे हा जो रिजिड सपोर्ट आहे, या रॉडने एक्सपांड होण्यासाठी जितका फोर्स अप्लाय केला तितकाच फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये हा रिजिड सपोर्ट बी लावेल, जेणेकरून या रॉडचं एक्सपान्शन थांबलेलं आहे. मग क्वेश्चन असा बी येतो, द फोर्स applied by rigid support to prevent expansion or contraction. की या रिजिड सपोर्टने किती फोर्स लावला त्या रॉडला एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होण्यापासून थांबवण्यासाठी? किती लावेल? जितका रॉड लावेल तितकाच तो पण लावेल. न्यूटन थर्ड लॉ येतो, ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन. किंवा असा बी क्वेश्चन आला, हाऊ मच इज द फोर्स अप्लाइड बाय द रॉड ऑन द फिक्स सपोर्ट, तरी बी हेच फिक्स सपोर्टने रॉडवर किती लावला तरी बी एकच राहील कंडिशन है ना. तर फोर्स पाहिजे आपल्याला, तर फोर्स इज इक्वल टू तुम्हाला माहिती काय दिलं जाऊ शकतं? नाही माहिती आहे, चला ठीक आहे बेसिक वर जा. बेसिक काय सांगतोय तुम्हाला की यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू काय राहतं?
FL अपॉन A डेल्टा L, এটা माहिती आहे ना, E इज इक्वल टू काय राहतं FL अपॉन A डेल्टा L, आणि फोर्स अपॉन एरियाला तुम्ही काय लिहू शकता, ये बेसिक स्ट्रेस अपॉन स्ट्रेंथ सिग्मा अपॉन E, हे तर माहिती आहे. इथून काय पाहिजे तुम्हाला, फोर्सची व्हॅल्यू, इथून काय पाहिजे तुम्हाला, फोर्सची व्हॅल्यू. तर फोर्स इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, E इंटू A इंटू डेल्टा L, आणि हा L जो याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येताना काय म्हणते, डिवाइड ला येऊन जाईल. बघा फॉर्म्युले पाठ करायला काही नाही, तुम्ही करू शकता, पण मग इतके फॉर्म्युले पाठ केले की ते कन्फ्युजन बी भरपूर होतं. E ॲज इट इज, एरिया ॲज इट इज, डेल्टा L बाय L काय राहतं, स्ट्रेंथ है ना, डेल्टा L बाय L काय राहतं, स्ट्रेंथ. तो फोर्स इज इक्वल टू E इंटू A इंटू E, किंवा फोर्स इज इक्वल टू E इंटू A इंटू डेल्टा L अपॉन L, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिजे तर अजून एक याच्यामध्ये चेंज असा करू शकता. E ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे, E ची व्हॅल्यू काय राहते, E इंटू A इंटू अल्फा इंटू टी. बनवायला तर फॉर्म्युले किती वेळ बनवू शकतात ना, मग जेवढे तुम्हाला एक एक क्वांटिटी माहिती आहे त्यावरून तुम्ही फॉर्म्युले बनवू शकता. फोर्स FL अपॉन A डेल्टा L पहिले शिकलो होतो एकदम. F ची व्हॅल्यू EA डेल्टा L अपॉन L, डेल्टा L बाय L ला मी लिहू शकतो E ला लिहू शकतो मी अल्फा इंटू टी. ठीक आहे, सो जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला हाऊ मच इज द फोर्स अप्लाइड बाय द रॉड ऑन द रिजिड सपोर्ट, तर फॉर्म्युला आहे तुमचा EA अल्फा टी, किंवा हाऊ मच फोर्स इज अप्लाइड बाय द रिजिड सपोर्ट टू प्रिव्हेंट द एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रॉड, तरी पण फॉर्म्युला आहे EA अल्फा इंटू टी. कळलं आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता याच्यानंतर स्टार्ट होतील याचे न्यूमरिकल्स. हा झाला तुमचा टेम्परेचर स्ट्रेस, टेम्परेचर स्ट्रेनचा पार्ट. टेम्परेचर स्ट्रेस काय, मग टेम्परेचर स्ट्रेस दुसरं काही नसून एक असा कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये आपण काय करतोय, बेसिकली रॉडला हीट करतोय. हीट झाल्यानंतर जर रॉड मोकळा राहिला तर तो एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो, हीट केला तर एक्सपांड होतो, हीट कमी केली तर कॉन्ट्रॅक्ट होतो, आणि त्याला म्हटलं गेलं होतं नॅचरल डिफॉर्मेशन किंवा फ्री डिफॉर्मेशन. जर रॉडचे दोन्ही एंड फिक्स केले तर त्यावेळेस रॉडमध्ये डेव्हलप होतात स्ट्रेसेस बिकॉज ऑफ द इंक्रीज इन टेम्परेचर किंवा डिक्रीज इन टेम्परेचर, आणि त्या स्ट्रेसेसला आपण म्हटलं आहे टेम्परेचर स्ट्रेस किंवा थर्मल स्ट्रेस. ठीक आहे, दोन्ही एंड जर फिक्स राहिले तर त्यावेळेस कंडिशन्स चेंज होतात. आपण ती सगळ्या कंडिशन पाहिल्या की टेम्परेचर स्ट्रेन काय येईल, टेम्परेचर स्ट्रेस काय येईल, फोर्स किती अप्लाय होईल, सगळ्या कंडिशन पाहिल्या आहे. आणि हे लक्षात ठेवा, खालचा जो कन्सेप्ट लिहिलेला आहे मी, टेम्परेचर वाढलं तर रॉडचं एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन झालं की त्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि स्ट्रेन जनरेट होतात. जर टेम्परेचर कमी झालं तर रॉडचं कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर टेन्साईल स्ट्रेस आणि स्ट्रेन जनरेट होत असतात. आणि हे तुमचे फोर्सचा फॉर्म्युला. एक न्यूमरिकल घेऊन टाकू आपण, मग आपण बाकी नेक्स्ट लेक्चरला घेऊ. एक न्यूमरिकल घेऊ पहिले आपण. आता बघा क्वेश्चन काय दिला आहे, अ 20 मीटर लॉन्ग रेल इज प्रिव्हेंटेड फ्रॉम द एक्सपान्शन ॲट द इदर एंड. है ना, काय सांगितलंय, 20 मीटर लॉन्ग रेल इज प्रिव्हेंटेड फ्रॉम द एक्सपान्शन ॲट द इदर एंड. याचा अर्थ काय की हे लॉन्ग रेल म्हटलंय, रेल्वेची पटरी बिटरी असं काहीतरी समजून घ्या. आपल्याला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही. त्यांनी काय सांगितलं, त्याला एक्सपान्शन पासून प्रिव्हेंट करायचं आहे. ठीक आहे, लेंथ किती त्याची, व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस रेल, दॅट इज 20 मीटर. है ना, अँड इफ द टेम्परेचर इज राईज बाय 20 डिग्री सेल्सिअस, या बॉडीचं टेम्परेचर कितीने राईज करतोय आपण, जो स्मॉल टी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 20 डिग्री सेल्सिअस. What stress is induced in the rail if the coefficient of linear expansion alpha ची व्हॅल्यू किती दिली आहे, 12 into 10 raised to power -8 per degree Celsius, आणि E ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 200 गिगा पास्कल. सो गिगा पास्कलचं कन्वर्जन करावं लागेल मेगा पास्कल मध्ये ना. किती होईल ते, 200 into 10 raised to power 3 मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर राहतं ना. दिसतंय का ते, नाही ओके, आता दिसतंय सगळ्यांना. सो 200 into 10 raised to power 3 मेगा पास्कल. सगळं झालं, कन्वर्जन वगैरे ओके. आता फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं, फाइंड आउट करायला सांगितलं होतं आपल्याला व्हॉट स्ट्रेस इज इंड्यूस्ड इन द रेल. ठीक आहे, स्ट्रेस कोणत्या प्रकारचा आहे, स्ट्रेस किती आहे, आणि ऑल्सो स्टेट द नेचर. हा, नेचर विचारलंय, नेचर ऑफ स्ट्रेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आहे की टेन्साईल आहे ते सांगा. ठीक आहे,
तर लेंथ दिलेली आहे तुम्हाला, टेम्परेचर दिलेलं आहे, सी अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, ई ची व्हॅल्यू दिलेली आहे, सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. जस्ट यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा आणि अल्फा सांगतोय, सिग्माची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला. आणि नेचर ऑफ स्ट्रेस, नेचर ऑफ स्ट्रेस कशावरून ठरवत होतं, टेम्परेचर वाढतंय की कमी होतंय हे त्याच्यासाठी राहू दिलंय मी. टेम्परेचर वाढतंय की कमी होतंय याच्यावरून आपलं नेचर समजून जातं. बघा इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय, टेम्परेचर इज राईज बाय 20 ना, टेम्परेचर राईज केलेलं आहे म्हणजे वाढलेलं आहे. ठीक आहे, टेम्परेचर वाढतंय म्हणजे नेचर कसं राहील, कॉम्प्रेसिव्ह ना. नेचर ऑफ स्ट्रेस विचारलं होतं ना, स्ट्रेस कोणत्या टाईपचा आहे मग, कॉम्प्रेसिव्ह. स्ट्रेस असू द्या किंवा स्ट्रेन असू द्या दोघांची सारखंच येते. ठीक आहे, तर नेचर कसं येईल आता, कॉम्प्रेसिव्ह येईल. आणि इथून काय फाइंड आउट म्हणजे क्वेश्चनची लाईन वाचता बरोबर तुम्हाला नेचर समजून जातं, 1 मार्क भेटून गेला इथंच. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी तुम्हाला आता सिग्माची व्हॅल्यू काढायची. मग सिग्माची व्हॅल्यू काढण्यासाठी एवढ्या काही सगळ्या व्हॅल्यूज देऊन ठेवलेल्या आहेत. मला डायरेक्ट लास्ट फॉर्म्युला नाही बी पाठ असला का होतो, फॉर्म्युला ई ए अल्फा इंटू टी असंच काहीतरी होतं ना वाटतं, नाही बी माहित असला तरी पण मला हात माहिती ना, स्ट्रेस इज इक्वल टू काय होतं, सिंपल बेसिक फॉर्म्युल्यापासून जायचं, 2 मिनिटं बी लागत नाही त्याला. पण ते पाठ केले ना तर मग जास्त टाइम लागून जातो. ई ची व्हॅल्यू दिलेली आहे, अल्फाच्या जागी काय लिहिणार, ई इंटू अल्फा इंटू टी. आणि त्यांनी सिग्मा विचारलाय आपल्याला, स्ट्रेसची व्हॅल्यू विचारली, बघा दिलंय का सगळ्या व्हॅल्यू. ई ची व्हॅल्यू दिलेली आहे, अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे, टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, आणि विचारलं का होतं त्यांनी आपल्याला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. जस्ट फक्त करायचं काय तुम्हाला, स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू अल्फा इंटू टी करायचंय. सिग्मा इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू, बघा मला पाठ नव्हता मी इथून तयार केला बरं, मला ई ची व्हॅल्यू माहिती आहे अल्फा इंटू टी. जर ती पण तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही साईडला करून घेऊ शकता. ई इक्वल टू काय होतं, डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल ची व्हॅल्यू मी तुम्हाला पाठ करायला सांगितली, ई अल्फा टी डिवाइड बाय एल. ई ची व्हॅल्यू अल्फा इंटू टी. कमीत कमी फॉर्म्युले पाठ करून जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करा. जास्त फॉर्म्युले पाठ करत बसाल तर मग मी तुम्हाला सांगितलं तसं सॉम तुमचं आयुष्य खराब करून टाकेल. हे पहिलं चॅप्टर आहे, अजून असे तुम्हाला अजून 5 चॅप्टर शिकायचे आहेत. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 12 इंटू 10 टू पॉवर -8. टी ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी, 20 डिग्री सेल्सियस. सिग्मा इज इक्वल टू, जस्ट काउंट इट, काय येते, 2 0 ते 1 0, 2 इंटू 10 टू पॉवर हे 2 हे 1 हे 3 6 मल्टिप्लाय बाय 12. तुम्ही ते डायरेक्ट कॅल्सीमध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 24 इंटू 10 टू पॉवर -2, सिग्माची व्हॅल्यू होते 0.24. स्ट्रेस येतं काय येतं, मेगा पास्कल किंवा न्यूटन पर एम स्क्वेअर. एकदा मी चेक करून घेतो आन्सर येते का. अच्छा सॉरी, तो एक 2 राहून गेला. हे 2 इंटू 12 इंटू हा मागचा 2 राहून गेला ना, इथे जाईल 2 इंटू 12 24, 24 इंटू 2 48, 0.48 मेगा पास्कल किंवा 0.48 न्यूटन पर एम स्क्वेअर. आणि डोंट फॉरगेट टू राईट द नेचर. 1 मार्क फुकटचा सोडायचा मी. हे झालं तुमचा पहिला क्वेश्चनचा आन्सर. दुसरा क्वेश्चन काय, टेम्परेचर ऑफ द रॉड इज इंक्रीजिंग, दॅट्स वाय द नेचर इज कॉम्प्रेसिव्ह. काय ना, टेम्परेचर ऑफ रॉड किंवा रेल दिलेलं आहे त्यांनी, तर रेल लिहा. टेम्परेचर ऑफ रेल इज increasing, therefore nature of stress is compressive ना. मग लिहून टाकायचं पाहिजे तर सिग्मा इज इक्वल टू 0.48 ब्रॅकेटमध्ये न्यूटन पर एम स्क्वेअर किंवा मेगा पास्कल ब्रॅकेटमध्ये कॉम्प्रेसिव्ह. चला, ब्रॅकेटमध्ये शेवटी ते कॉम्प्रेसिव्ह लिहायला विसरू नका. ठीक आहे, हे तुमचा आन्सर आहे. कळलं हा क्वेश्चन सगळं. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये शेवटी हे कॉम्प्रेसिव्ह लिहायला विसरू नका. तुम्ही इथं बी पाहिजे तर लिहू शकता. तर अशा टाईपचे न्यूमेरिकल्स अजून भरपूर बघायचे आहेत आपल्याला. असे अजून 4-5 न्यूमेरिकल बघू आपण. आजचं लेक्चर इथंच थांबूया. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.